करत आहे. जर ते याच्या विरुद्ध बोलत नसतील त्यांना सुद्धा वठणीवर आणलं पाहिजे. म्हणजे आम्ही इथं तडपत आहोत आणि ते जणू काहीच झालेले नाही आहे अशा तऱ्हेने याची मध्ये बसले असतील तर त्याची सुद्धा धोके. आमदार असो खासदार असो कोणी मंत्री असो त्यांची जबाबदारी आहे. एवढा खतरनाक कायदा होत आहे त्याच्या विरुद्ध बोलले पाहिजे. पण त्या पक्षाच्या याला बांधलेले दावणीला बांधलेले लोक ते गुलाम आहेत त्या पक्षाचे आणि म्हणून त्यांना सुद्धा आपल्याला जागी करण्याची गरज आहे. सर्व लोकशाही पद्धतीने निवडून गेलेला आहे. आम्हाला मंजूर आहे. संविधानाने ते अधिकार दिलेला आहे. पण ज्या संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या संविधानाला जंतर मंतरवर जाळत आहे आणि कुठला म्हणून तर काही संविधान म्हणतात तो लागू करणार असं म्हणत अशा तऱ्हेच्या त्यांच्या निवेदन आणि जे आमचे लोक आहेत त्यांच्या मांडीवर बसलेले आहे त्यांनाही आपण आपण म्हटलं आमचे लोक आहे. अरे आमचे लोक आमच्या जवळ येऊन त्यांच्या मांडीवर बसले त्यांनाही जाऊन आपण हे लोक कुठं बसलेले आहेत त्यांची विचारसरणी कसा आत्मसात करून जगत आहे हे प्रत्येक गावामध्ये तपासलाच आहे. तुम्ही तुमच्या गावामध्ये भजन मंडळी पाहतात की नाही? त्या भजन मंडळीवर पूर्ण कंट्रोल त्यांचा आहे या आपण विसरून जातो आणि कोणते भजन म्हणावे कोणतं म्हणू नये एक अशी त्याची विचारसरणी आहे ते त्यांना आणि ते दुसरं असं या आमच्या आया बहिणी आहेत चला तीर्थवर पायी जाऊ तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू तयार होऊन जातात करू हे आमच्या माया बहिण्या हे आपले ऐकत नाही आणि तो फासा येत आहे आणि तो फासा तुटणार आहे. एक माणसाने फासा तुटणार नाही त्याला ताकद लागेल तो विचार लागेल आणि म्हणून हे असे जो बेधुंदपणे जात आहे बेधुंदपणे भजन जात आहे त्याचा आपल्याला कुठला आपण मार्ग नाही आपण पोचत नाही म्हणून ते त्यांच्या ताब्यात गेलेले आहे. आणि तरुण पोरे बिना चपलाने जातात कावळं बांधून जातात आपलं काही नाही आपलं एवढंच बघतात ती मोठाला नाही आले का नाही आले त्याचा तपास नाही. तर ही आपली लोक आपल्यापासून दूर गेलेली आहे. त्यांच्या जवळ त्यांचे दुःख आणि त्यांची समस्या त्यांना आपल्या बाजूने तयारी म्हणजे काय करणार तयारी म्हणजे ही तयारी करतो आणि म्हणून आज ज्या गंभीरतेने आपण आलेला आहे आता कोणीतरी म्हणाला हे काय फार कमी लोक नाही आहे. संघटनाचे लोक आहेत संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्यांनी आवाज दिला आता गप करून भरून जाईल कोणाला हे करायला जागा मिळणार नाही एवढी ताकद ही आहे संघटनेची याच्यामध्ये. आणि म्हणून आपण याच्या पुढे अजून विचार करा. या दादा भाईला सांगतो सुनीलाल भाऊला सांगतो आणखी बाकीचे जे संघटक आहेत त्यांना मी असं सांगतो एक तारीख निश्चित करा. एक तारीख निश्चित करा त्या तारखेला कुठं मोर्चा काढायचा आणि कुठं धरणं धरायचं याचे नियोजन करा. फक्त इथं सांगून चालणार नाही सगळे मिळून बसा आणि सगळे मिळून ठरवा आणि जर सर्वांना मान्य झालं तर मोर्चा कसा नाही निघत. आपण मोर्चे काढलेले आहे नाही काढलेले असं नाही आहे. नंदुरबारला काढलेले इथून तर कलेक्टर पर्यंत राग लागलेली आहे तर जागा
इतका आपण जबरदस्तीने काढलेला आहे, पण ती मशाल जागायला पाहिजे, भेटायला पाहिजे. आणि ती मशाल जर पेटवली नाही तर आपण सर्व विजून जाऊ. तर आपण विजणार नाही, आम्ही पेटणार आहोत. आणि कोणी कितीही काही लाठीमार केला नाही. जगाचा हा इतिहास आहे, चळवळीचा हा इतिहास आहे. इथेही आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला. आता कितीतरी मग आपल्या बहिणीने मुलीने एक इंग्रजाने, अरे इंग्रजाने काय अन्याय केला, काय हे केलं ते आपल्याला माहित नाही. आम्ही खाजा नाईकचा इतिहास वाचतो. हा खाजा नाईकचा डोकं कापून धरणगावचा एका लिंबाच्या झाडाला 8 दिवस टाकून ठेवले. का टाकून ठेवले? येणाऱ्या जाणारे बघतील, अरे खाजा नाईकचं डोकं टाकून ठेवलेलं आहे. आणि त्याचं डोकं बघून लोकांच्या मध्ये दहशत निर्माण व्हावी. जो कोणी इंग्रजांच्या विरुद्ध लढाई केली त्याची दत्ताची एक दहशत निर्माण व्हायला पत्राच्या. आणि म्हणून त्याचे 8 दिवस लागला. आणि अशा तऱ्हेने लोकांना नुसतं असं नाही कायदा करू नाही, तर कायद्याची जेव्हा अंमलबजावणी होईल तेव्हा कायद्याप्रमाणेच म्हणतील ते त्यांना अटक आपल्याला बोलता येणार नाही, वकिलाला बोलता येणार नाही. अशा तऱ्हेने कायद्यामध्ये तरतुदी आहेत. या सर्व भयानकताचा आपण विचार केले पाहिजे. आणि आपण फक्त एकटे इथले नाही आहेत, शहादा नंदुरबार जिल्ह्याची नाही. हा मोर्चा धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा निघत आहे, साक्रीला बी निघालेला आहे, जळगावला बी निघालेला आहे, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा निघालेला आहे. त्यांचे फोन मला येऊन गेले. तर सगळ्या तऱ्हेने लोकांची तयारी आहे आणि त्या तयारीची आपण इथे केली पाहिजे. आणि पुढची तयारी कशी करायचं त्याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये ही तारीख आपण ठरवले पाहिजे. या ठिकाणी मला या निमित्ताने बोलायचं जे होतं ते बोलतो, एवढं बोलून मी माझे धन्यवाद. धन्यवाद.